माननीय उपजिल्हाधिकारी मॅडम या नवापूर तहसीलला आलेल्या होत्या। त्यांनी अचानक आम्हाला नोटिसा पाठवल्या। MIDC अंतर्गत दिवाळखोळी ते वासरवेल फाट्यापर्यंत जो रस्ता रुंदी करण्याचे जे काम सुरू आहे ते काम अत्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहे। शेतकऱ्यांना न विचारता नोटिसा न काढता बेकायदेशीरपणे रस्त्याचे रुंदीकरण काम सुरू आहे। त्याला सत्यशोधक शेतकरी सभेने आणि शेतकऱ्यांनी विरोध केला। त्या विरोधाच्या बाबतीत माननीय जिल्हाधिकारी मॅडमने आज बैठक बोलवली होती। त्या बैठकीमध्ये आम्ही हेच मुद्दे मांडले की MIDCने आपल्या या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे 3 किलोमीटरची रुंदीकरणाची परवानगी मागितली। त्या 3 किलोमीटर मध्ये पण आम्ही बसत नाही। त्याच्यानंतर परत 575 मीटरची परवानगी घेतली। त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही बसत नाही। आमचा शेतीचा जो गट नंबर आहे तो 70 आहे। हा 70 गट नंबर कुठेच बसत नाही। आमच्या जमिनीमधून पूर्वी जो रस्ता गेलेला आहे तो 3.5 मीटरचा आहे आणि आता अचानकपणे 24 मीटरचं अधिग्रहण होत असल्यामुळे आमचे कमीत कमी 2 एकर जमीन एका शेतकऱ्याची जात आहे आणि ही 2 एकर जमीन फुकटच त्यांना द्यायची का? नॅशनल हायवेला दुसरा न्याय आणि आदिवासी शेतकऱ्यांना हा दुसरा न्याय याच्याबाबत आम्ही विचारलं असता सुप्रीम कोर्टाचा जो काही जुना स्टेटमेंट आहे ते दाखवून आम्हाला धमकी दिली जात आहे। त्याच्यावर कारवाई करण्याचे सांगितले जात आहे। परंतु आम्ही हरणार नाही। आम्ही त्यांना बळी पडणार नाही। आमची जमीन कुणालाही आम्ही देणार नाही। जोपर्यंत योग्य मोबदला शेतकऱ्याला भेटत नाही तोपर्यंत सत्यशोधक शेतकरी सभा ही शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील। जर वेळ पडली तर जेलमध्ये जाण्यासाठी सुद्धा शेतकऱ्यांबरोबर आम्ही तयार आहोत। हाच इशारा आज आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला दिलेला आहे।